नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 1 मे म्हणजेच आज आहे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आता या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 1 मे 2026 साठी चालू घडामोडीचे 50 प्रश्न. या प्रश्नांचा आपण स्पष्टीकरणासह सराव करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, महाचतुर AI चॅटबॉट प्रामुख्याने कशासाठी विकसित करण्यात आलेला आहे? आता या ठिकाणी पहा, महाचतुर AI चॅटबॉट आहे तो महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या ई-गव्हर्नन्स धोरणाचा एक भाग म्हणून विकसित करण्यात आला, ज्याच्या अंतर्गत तरुणांसाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता या क्षेत्रामध्ये मार्गदर्शन केलं जाणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? तर महाचतुर नावाचा AI चॅटबॉट आहे तो कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता या उद्देशानं विकसित करण्यात आलेला आहे किंवा बनवण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या ई-गव्हर्नन्स धोरणाचा हा एक भाग आहे. ठीक आहे. पुढे पाहायचं दुसरा प्रश्न, महाचतुर AI चॅटबॉटचे लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आले? या ठिकाणी पहा, महाचतुर AI चॅटबॉटचं जे लोकार्पण आहे किंवा उद्घाटन आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 3, भारतीय विद्यापीठ संघाची म्हणजे AIU ची 100वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोठे आयोजित करण्यात आली होती? या ठिकाणी पहा, AIU ची 100वी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे ती पुण्यामध्ये आयोजित करण्यात आली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. पुण्यामध्ये ही बैठक किंवा ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती. ठीक आहे. पुढे पाहायचं मित्रांनो, या परिषदेच्या सॉरी या परिषदेचं आयोजन कोणी केलं होतं? तर पुणे विद्यापीठानं, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं केलेलं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहायचा, प्रश्न क्रमांक 4, पुण्यात आयोजित AIUच्या 100व्या वार्षिक महासभेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? आता या ठिकाणी पाहायचं, AIUच्या 100व्या वार्षिक महासभेचे उद्घाटन आहे ते पुण्यामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय डी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा. प्रश्न क्रमांक 5, अलीकडेच मुंबईत निधन झालेले भरत कपूर हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? भरत कपूर कोण होते मित्रांनो? एक ऍक्टर होते, एक अभिनेता होते, म्हणजेच ते चित्रपट सृष्टीशी संबंधित होते. पर्याय सी आपलं उत्तर असणार आहे. वयाच्या 80व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 6, वी सपोर्ट पीस हे जागतिक अभियान कोणी सुरू केले? या ठिकाणी पहा, आचार्य डॉक्टर लोकेशजी यांनी वी सपोर्ट पीस नावाचं जागतिक अभियान सुरू केलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे, डॉक्टर आचार्य लोकेशजी. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 7, वी सपोर्ट पीस या अभियानाचा प्रारंभ कोणत्या शहरात करण्यात आला? या ठिकाणी पहा, वी सपोर्ट पीस या अभियानाचा प्रारंभ आहे तो कोणत्या ठिकाणी करण्यात आला? तर ग्रीस या देशातील अथेन्स, ग्रीसची राजधानी कोणती आहे? अथेन्स आहे, या ठिकाणी करण्यात आला होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए, कोणाच्या हस्ते? डॉक्टर लोकेशजी. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 8, बॅडमिंटन जागतिक महासंघाच्या म्हणजे BWF ॲथलीट्स आयोगाच्या अध्यक्षपदी कोणत्या भारतीय खेळाडूची निवड झालेली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, बॅडमिंटन जागतिक महासंघाच्या अध्यक्षपदी त्याच्यामध्ये असलेल्या ॲथलीट्स आयोगाच्या अध्यक्षपदी भारतातील बॅडमिंटनपटू PV सिंधू यांची निवड झालेली आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी, PV सिंधू. आता मित्रांनो, तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे PV सिंधू यांचं पूर्ण नाव काय आहे? पी चा अर्थ काय, व्ही चा अर्थ काय आणि सिंधू. ठीक आहे. पूर्ण नाव कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 9, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस म्हणजेच वर्ल्ड डे फॉर सेफ्टी अँड हेल्थ ॲट वर्क कधी साजरा केला जातो? दरवर्षी मित्रांनो 28 एप्रिल हा दिवस आहे तो कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे, वर्ल्ड डे फॉर सेफ्टी अँड हेल्थ ॲट वर्क. हा दिवस दरवर्षी 28 एप्रिलला साजरा केला जातो. पुढे पहा प्रश्न क्रमांक 10,
कोणती भारतीय औषध कंपनी अमेरिकेतील ऑर्गेनॉन या कंपनीला खरेदी करणार आहे? या ठिकाणी पहा, भारतातील सर्वात मोठी किंवा बऱ्यापैकी मोठी असलेली सन फार्मा नावाची कंपनी आहे, जी आता अमेरिकेतील ऑर्गेनॉन नावाच्या कंपनीला खरेदी करणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, सन फार्मा ही ऑर्गेनॉनला खरेदी करेल. आणि मित्रांनो, या खरेदीनंतर सन फार्मा कंपनी आहे ती जगामध्ये 7व्या क्रमांकाला जाऊन बसणार आहे. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 11. प्रतिष्ठित अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? आता या ठिकाणी पहा, अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार कोणाला दिला जातो? तर निर्भीड आणि धाडसी पत्रकारांना दिला जातो. कारण मित्रांनो, जे पत्रकार वंचित घटकांमध्ये किंवा शेतीचं अर्थकारण किंवा ग्रामीण भागातील महत्त्वाचे प्रश्न या संबंधी ठळकपणे माहिती मांडतात, त्यांना हा पुरस्कार दिला जातो. आणि मित्रांनो, यावर्षी हा पुरस्कार आहे तो पी साईनाथ यांना देण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, पी साईनाथ यांना अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. पुढे पाहायचं, हे प्रश्न क्रमांक 12. मोहन मस्कर स्मृती पुरस्कार कोणत्या पत्रकाराला जाहीर झाला आहे? आता या ठिकाणी पहा, मोहन मस्कर स्मृती पुरस्कार हा देखील पत्रकारितेसाठी दिला जातो. आणि मित्रांनो, यावर्षी हा पुरस्कार आहे तो मुंबई तकचे अभिजित करंडे यांना देण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए, मुंबई तकचे पत्रकार अभिजित करंडे यांना 2026 साली मोहन मस्कर स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. त्यासोबतच अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार आहे तो पी साईनाथ यांना देण्यात आलेला आहे. हे देखील आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलेलं होतं. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 13. भारतातील पहिल्या एनोड मटेरियल प्लांटचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? मित्रांनो, भारतातील पहिला एनोड मटेरियल प्लांट आहे तो पश्चिम बंगालमधील हुगळी या ठिकाणी करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? राज्य आहे पश्चिम बंगाल, पर्याय सी. पश्चिम बंगालमधील हुगळी जवळ हिमाद्री मल्टी स्पेशालिटी केमिकल हिमाद्री स्पेशालिटी केमिकल या कंपनीनं हा लिथियम आयन बॅटरी प्लांट सुरू केलेला आहे. ठीक आहे. याच्या ठिकाणी काय केलं जाईल? फक्त एनोडचं उत्पादन केलं जाणार आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 14. भारतातील पहिल्या युनेस्को चेअरचे लिंग समावेशकता आणि कौशल्य विकास उद्घाटन कोठे झाले? या ठिकाणी पहा मित्रांनो, भारतातील पहिल्या युनेस्को चेअरचे उद्घाटन आहे ते पुण्यातील सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. भारतातील युनेस्कोचं पहिलं चेअर जे लिंग समावेशकता आणि कौशल्य विकास यावर कार्य करेल, याचं उद्घाटन किंवा याची सुरुवात आहे ते पुण्यातील सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी या ठिकाणी केलं जात आहे. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 15. 13वी जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2027 कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? या ठिकाणी पहा, 13वी जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2027 आहे ते ताश्कंद या ठिकाणी आयोजित केली जाईल. ताश्कंद कोणत्या देशामध्ये आहे? कमेंट करून सांगायचं. ठीक आहे. ताश्कंद ही कोणत्या देशाची राजधानी आहे? कमेंट करून सांगा. तर या ठिकाणी 13वी जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा 2027 आहे ती ताश्कंद या ठिकाणी पार पडणार आहे. प्रश्न क्रमांक 16. आदित्य बुलेट ट्रेन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन कोठे करण्यात आले? या ठिकाणी पहा, आदित्य नावाच्या बुलेट ट्रेन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन आहे ते केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणजेच बेंगलुरू या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? आदित्य बुलेट ट्रेन निर्मिती प्रकल्प आहे तो बेंगलुरू या ठिकाणी सुरू केला जात आहे. ठीक आहे. पर्याय सी आपलं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 17. थॉमस आणि उबर कप 2026 चे उद्घाटन कोणत्या देशात करण्यात आले? या ठिकाणी पहा, थॉमस आणि उबर कप 2026 चं उद्घाटन आहे ते डेन्मार्क या देशामध्ये करण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे? पर्याय बी, डेन्मार्क या देशामध्ये थॉमस कप आणि उबर कप 2026 चं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 18. आंतरराष्ट्रीय जॅझ दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? मित्रांनो, युनेस्को कडून आंतरराष्ट्रीय जॅझ दिवस आहे तो दरवर्षी 30 एप्रिल रोजी साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. 30 एप्रिलला आंतरराष्ट्रीय जॅझ दिवस साजरा केला जातो. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 19. युनेस्कोने आंतरराष्ट्रीय जॅझ दिवसाची घोषणा कोणत्या वर्षी केली होती? आता या ठिकाणी पहा, दरवर्षी 30 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय जॅझ दिवस म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा आहे ती युनेस्कोनं 2011 साली केली होती. कधी? 2011 साली. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र शासनाची लक्ष्मी मुक्ती योजना प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? आता या ठिकाणी पहा, लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत पतीच्या सातबाऱ्यावर पत्नीचा सहहिस्सेदार म्हणून समावेश केला जाणार आहे. म्हणजेच या ठिकाणी
लक्ष्मीमुक्ती योजना काय आहे? पत्नीचे नाव शेत जमिनीच्या 7-12 उतार्यावर सहहिस्सेदार म्हणून नोंदवणे. आणि मित्रांनो हे कसं होणार आहे? विनाशुल्क होणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. लक्ष्मीमुक्ती योजना पत्नीचे नाव 7-12 येणे. पुढे प्रश्न क्रमांक 21. लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत पत्नीचे नाव 7-12 उतार्यावर नोंदवण्यासाठी किती शुल्क लागते? या ठिकाणी पहा, ही नोंदणी आहे ती विनामूल्य म्हणजे मोफत असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. प्रश्न क्रमांक 22. 1 मे पासून ओपेक आणि ओपेक प्लस या संघटनांमधून बाहेर पडण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतलेला आहे? आता या ठिकाणी पहा, संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये असलेल्या तणावामुळे संयुक्त अरब अमिराती आहे तो ओपेक मधून बाहेर पडत आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. ओपेक आणि ओपेक प्लस मधून संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE हा देश बाहेर पडत आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 23. संयुक्त अरब अमिरातीने कोणत्या वर्षी ओपेकचे सदस्यत्व स्वीकारले होते? त्या ठिकाणी पहा, संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE हा देश आहे तो 1967 साली ओपेकचा सदस्य बनलेला होता. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय बी असणार आहे. ठीक आहे, त्यासोबतच ओपेकची स्थापना कधी झाली होती? ओपेकची स्थापना आहे ती 1960 साली झालेली होती. पुढे प्रश्न क्रमांक 24. तेल उत्पादक देशांची संघटना असलेल्या ओपेकचे मुख्यालय कोठे आहे? ओपेकचे मुख्यालय आहे ते व्हिएन्ना या ठिकाणी आहे. व्हिएन्ना, ऑस्ट्रियाची राजधानी आहे व्हिएन्ना. या ठिकाणी ओपेक या तेल उत्पादक देशांच्या संघटनेचं मुख्यालय आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी, व्हिएन्ना, ऑस्ट्रिया. पुढे प्रश्न क्रमांक 25. ओपेक मधून बाहेर पडणाऱ्या UAE चे कोणत्या देशाशी लाल समुद्रातील वर्चस्वावरून ताणलेले संबंध होते? आता या ठिकाणी पहा, लाल समुद्र हा UAE आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये आहे आणि यावरूनच त्या दोघांमध्ये वाद होता किंवा तणावाचे संबंध होते. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, सौदी अरेबिया आणि UAE. प्रश्न क्रमांक 26. भारताने 2038च्या कोणत्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या यजमानपदासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे? या ठिकाणी पहा, 2038च्या एशियन स्पर्धा भारतातील अहमदाबाद या ठिकाणी व्हाव्या यासाठी भारतानं प्रस्ताव दिलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी, एशियन गेम्स 2038 साठी भारतानं प्रस्ताव दिलेला आहे, ज्यानुसार या स्पर्धा जर झाल्या भारतामध्ये तर कुठे होतील? अहमदाबाद या ठिकाणी होतील. पुढे प्रश्न क्रमांक 27. भारताने 2038चे एशियन गेम्स कोणत्या शहरात आयोजित करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे? या ठिकाणी पहा, भारत हा 2038चे एशियन गेम्स कोणत्या ठिकाणी घेऊ शकतो? तर अहमदाबाद, गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, अहमदाबाद. पुढे प्रश्न क्रमांक 28. IPLच्या इतिहासात 9000 धावा पूर्ण करणारा पहिला क्रिकेटर कोण ठरलेला आहे? या ठिकाणी पहा, विराट कोहली हे IPLच्या इतिहासामध्ये 9000 धावा पूर्ण करणारे पहिले क्रिकेटपटू ठरलेले आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. विराट कोहली पहिल्या 9000 धावा IPL मध्ये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29. विराट कोहलीने आपली 9000वी IPL धाव कोणत्या संघाविरुद्ध खेळताना पूर्ण केली? आता या ठिकाणी पहा, विराट कोहली RCB आणि त्यांच्या विरुद्ध होता दिल्ली कॅपिटल्स, या दोन संघांच्या मध्ये जी स्पर्धा सुरू होती किंवा जी मॅच सुरू होती त्या मॅच मध्ये विराट कोहलीने त्यांच्या 9000 धावांचा टप्पा पूर्ण केलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? या ठिकाणी या धावा करताना विराट कोहली आणि त्यांची 9000वी धाव आहे ती दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पूर्ण केलेली आहे. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 30. विराट कोहलीने IPL मध्ये सर्वाधिक किती शतके झळकावली आहेत? विराट कोहली यांनी आतापर्यंत फक्त 8 शतकं झळकावली आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या. तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय. आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहित असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे किती आवश्यक आहे. त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाइम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे. आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25चा पॅटर्न असणार आहे. म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी.
ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 7517249119 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ तर तुम्ही डायरेक्टली 935968689100 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. प्रश्न क्रमांक 31. कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026च्या फिल्म बाजार विभागात कोणत्या 2 मराठी चित्रपटांची निवड झालेली आहे? आता या ठिकाणी पहा, कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव किंवा कॅन्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असं आपण म्हणू शकतो. CANNES, ठीक आहे, कॅन्स. आणि मित्रांनो, या कॅन्स चित्रपट महोत्सवामध्ये फिल्म बाजार विभागामध्ये महाराष्ट्रातील मराठीतील जीव आणि एप्रिल मे 99 या चित्रपटांची निवड झालेली आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी. ठीक आहे, पुढे पहा. प्रश्न क्रमांक 32. कान महोत्सवासाठी निवड झालेल्या जीव या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? जीवचे दिग्दर्शक आहेत मित्रांनो रवींद्र जाधव. लक्षात ठेवायचं आहे, जीवचे दिग्दर्शक रवींद्र जाधव हे आहेत. म्हणजे पर्याय बी असणार आहे. पुढे पहा. प्रश्न क्रमांक 33 आहे. या महोत्सवासाठी निवड झालेल्या एप्रिल मे 99 या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? आता या ठिकाणी पहा, मागचा कोणता होता? तर त्याचं नाव होतं जीव. जीवचे कोण होते? रवींद्र जाधव. आणि पुढचा कोणता? एप्रिल मे 99 याचे कोण? तर रोहन मापुसकर. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय बी. ठीक आहे, पर्याय बी. एप्रिल मे 99चे दिग्दर्शक आहेत रोहन मापुसकर. पुढे प्रश्न क्रमांक 34. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात किती टक्के मतदान झाले? या ठिकाणी पहा, विक्रमी मतदान झालेलं आहे 91.66% इतकं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 91.66% इतकं मतदान पूर्ण झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 35. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक टक्के मतदान झालं? या ठिकाणी पहा, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्व वर्धमान या जिल्ह्यामध्ये जवळजवळ किती? 92.46% मतदान झालेलं आहे. आणि हे सर्वाधिक असल्यामुळे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, पूर्व वर्धमान. प्रश्न क्रमांक 36. महाराष्ट्राच्या नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI धोरणातून राज्यात किती कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे? या ठिकाणी पहा, महाराष्ट्रानं नुकतंच त्यांचं नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता AI धोरण जाहीर केलेलं आहे. आणि याच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते किंवा अपेक्षित आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी, 10,000 कोटी. प्रश्न क्रमांक 37. महाराष्ट्राच्या AI धोरणातून राज्यात किती लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे? या ठिकाणी मित्रांनो असे प्रश्न येत नाहीये, तरी देखील ज्या ठिकाणी असे प्रश्न आले ते घेतलेले आहेत. कारण काही ठिकाणी किंमत विचारली जाऊ शकते म्हणून 10,000 कोटी लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी जवळजवळ 1 लाख रोजगारांची निर्मिती देखील केली जाऊ शकते. म्हणजे पर्याय बी देखील उत्तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्राचे AI धोरण किती आधारस्तंभावर उभारण्यात आलेले आहे? आता या ठिकाणी हा महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राचं AI धोरण आहे ते जवळजवळ 7 आधारस्तंभावर उभारण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, 7 आधारस्तंभावर हे धोरण उभारण्यात आलेलं आहे. ज्याच्यामध्ये संशोधन आणि विकास, स्टार्टअप परिसंस्था, पायाभूत सुविधा, AI शिक्षण, कौशल्य विकास आणि सार्वजनिक सेवा याच्यामध्ये AIचा वापर अशा प्रकारच्या गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे किंवा अशा पिलर्सचा समावेश करण्यात आलेला आहे. पुढे पहा. प्रश्न क्रमांक 39. AI स्टार्टअप परिसंस्था बळकट करण्यासाठी राज्यात किती कोटी रुपयांचा समर्पित AI स्टार्टअप व्हेंचर फंड उभारला जाणार आहे? मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये समर्पित AI स्टार्टअप व्हेंचर फंड किती उभारला जाणार आहे? 500 कोटींचा. 500 कोटींचा हा फंड उभारला जाणार आहे. कोणता? तर AI स्टार्टअप व्हेंचर फंड. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी.
प्रश्न क्रमांक 40, राज्याच्या AI धोरणानुसार राज्यभरात किती AI इन्क्युबेटर्स उभारले जातील? मित्रांनो, राज्यातील AI धोरणानुसार राज्यामध्ये जवळजवळ 12 AI इन्क्युबेटर्स उभारले जाणार आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे, 12. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 41, लघु व मध्यम उद्योगांना AI तंत्रज्ञान अंमलबजावणी खर्चावर किती टक्के अनुदान दिले जाणार आहे? मित्रांनो, नवीन उद्योगांना म्हणजे स्टार्टअप्सना किंवा MSME यांना AI तंत्रज्ञान अंमलबजावणी खर्चावर 20% अनुदान दिलं जाणार आहे. किती टक्के? 20%. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. समजा हे उद्योग आपल्या उद्योगांमध्ये AIचा वापर करतायत, तर त्याचा एकूण जो खर्च होईल त्याच्यामध्ये 20% गव्हर्नमेंट देणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 42, राज्यातील महिला नेतृत्वाखालील AI स्टार्टअप्सना किती टक्के आर्थिक सहाय्य दिले जाईल? आता मित्रांनो, ज्या स्टार्टअप्समध्ये महिला आहेत त्या महिलांसाठी त्या स्टार्टअपमध्ये 25% इतकं अनुदान दिलं जाणार आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय डी, 25% अतिरिक्त आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 43, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणत्या नावाने अध्यासन स्थापन करण्यात येणार आहे? या ठिकाणी पहा, अध्यासन म्हणजे काय? शिष्यवृत्ती आहे जी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये भारतीय विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उपयोगी पडणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी त्या योजनेला कोणतं नाव दिलं गेलेलं आहे? तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव या योजनेला किंवा या शिष्यवृत्तीला देण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 44, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनासाठी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने किती एकरकमी निधी देण्यास मंजुरी दिली आहे? या ठिकाणी पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन जे की लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये दिलं जाणार आहे, त्यासाठी महाराष्ट्र सरकार आहे ते 30 लाख पाऊंड इतकी रक्कम एकरकमी देणार आहे. ठीक आहे. किती? 30 लाख पाऊंड. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 45, LSE मधील अध्यासनाअंतर्गत दरवर्षी किती विद्यार्थ्यांना PhD साठी राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाईल? आता या ठिकाणी पहा, PhD साठी 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. किती? 10. PhD साठी 10 म्हणजे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 46, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधील ही शिष्यवृत्ती कोणत्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असेल? आता या ठिकाणी पहा, जरी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिष्यवृत्ती दिली जाणार असेल तरी देखील यासाठी स्पॉन्सर कोण आहे? तर आपला महाराष्ट्र आहे. आणि त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी ही जी सुविधा आहे ती फक्त अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. कोणत्या? अनुसूचित जातींच्या. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. SCच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. जर कोणाला PhD करायची असेल तर तुम्ही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून करू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला त्या प्रकारची तयारी केली पाहिजे आणि तसंच ही शिष्यवृत्ती देखील मिळवता आली पाहिजे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 47, LSE मधील PhD शिष्यवृत्ती योजना कोणत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होईल? आता या ठिकाणी पहा, LSE म्हणजे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये सुरू होणारी ही जी शिष्यवृत्ती योजना आहे ती 2027-28 मध्ये शैक्षणिक वर्ष 2027-28 मध्ये सुरू होईल. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 48, 12 ते 22 मे 2026 या काळात संपन्न होणारा कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे? आता या ठिकाणी पहा, कान्स किंवा कॅन्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे तो कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाईल? तर फ्रान्स या देशामध्ये आयोजित केला जाणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. फ्रान्समध्ये आयोजन केलं जाणार आहे. ठीक आहे. आता मित्रांनो, कान्स हा काय आहे? तर हा फ्रान्समधील एक समुद्र किनारा आहे ज्या ठिकाणी हे पुरस्कार दिले जातात किंवा हा सोहळा पार पडतोय. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 49, 2027-28 वर्षात प्रवेश घेणाऱ्या 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी महाराष्ट्र शासनाला किती खर्च अपेक्षित आहे? आता या ठिकाणी पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन योजनेअंतर्गत 2027-28 वर्षात प्रवेश घेणाऱ्या 10 विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी महाराष्ट्र शासन आहे ते 2,36,00,000 रुपये खर्च करू शकतं. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? अपेक्षित खर्च आहे 2,36,00,000 रुपये. प्रश्न क्रमांक 50, IPL मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीनंतर दुसऱ्या स्थानावर कोण आहे? आता या ठिकाणी पहा, IPL मध्ये सर्वाधिक धावा 9,000 आहेत, त्या विराट कोहली यांनी केलेल्या आहेत. त्यासोबतच दुसऱ्या क्रमांकाला कोण आहे? दुसऱ्या क्रमांकाला आहे रोहित शर्मा. यांच्या किती आहेत? तर 7,183 धावा आहेत. आता या बदलल्या असतील, परंतु
7,500च्या आसपास लक्षात ठेवा. रोहित शर्मा 7,500च्या आसपास आणि विराट कोहली 9,012 धावा. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर दुसऱ्या क्रमांकाला रोहित शर्मा हे आहेत, पर्याय सी. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुन्हा एकदा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.